बार्शी तालुक्यातील उपळेदुमाला येथील ज्येष्ठ नागरिक मागतोय स्वतःचं घर. स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाचा टाहो, कोणी घर देतं का घर, ही म्हणायची वेळ आली आहे. 2 मुलं असून देखील या ज्येष्ठ नागरिकाला पोटच्या मुलांनी घराच्या बाहेर काढले आहे. त्यासाठी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना न्याय मागितला व दिनांक 16 जानेवारी त्यांना घराचा ताबा देण्याचे ठरले. प्रशासकीय अधिकारी देखील आले, परंतु अचानक मुलगा जयंत बुरगुटे यांनी घराचा ताबा देणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र दाखवले व घराचा ताबा देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना चक्रावून टाकले व सुभाष बुरगुटे यांना घराचा ताबा देऊ शकले नाहीत. घराचा ताबा देण्याची स्थगिती देणारे जिल्हाधिकारी यांचे पत्र आहे, परंतु त्या पत्रावर प्रांत किंवा जिल्हाधिकारी यांची सही नाही, तर नायब तहसीलदार यांची सही आहे व सुभाष बुरगुटे यांना घराचा ताबा मिळवण्यासाठी स्थगिती मिळाली आहे. म्हणूनच ज्येष्ठाला कुणी घर देतं का घर म्हणायची वेळ आलेली आहे. मी परमेश्वर कदम, आपण पाहता रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बार्शी. सुभाष लक्ष्मण बुरगुटे, उपळेदुमाला तालुका, बार्शी, जिल्हा सोलापूर. ज्येष्ठ नागरिक 2007 साल कायद्यानुसार निकाल माझा 10/11/25 रोजी वडील सुभाष लक्ष्मण बुरगुटे यांच्यासारखा लागला, पण मुलगा श्री जयंत बुरगुटे यांनी मला निकालाविरुद्ध माननीय कलेक्टर यांच्याकडे 13/1/26 रोजी अपील केले व माननीय मुलास यावर पुढील तारखेपर्यंत स्थगिती कलेक्टर सोलापूर येथील नायब तहसीलदार गृह यांनी दिले आहे. अपील का कसे दाखल कलेक्टर साहेबांनी दाखल करून घेतले. अपिलातील कंडोनेशन अर्ज दिला होता का नाही. सदर स्थगिती ही नियमबाह्य आहे व कुणाच्या तरी दबावाखाली देण्यात आली असल्याचे आम्हाला समजले. मला राहण्यासाठी 2020 पासून घर नाही. प्रशासन मला कधी घरचा ताबा देणार. आमचे बरे वाईट झाल्यास याला सोलापूर महसूल प्रशासन जबाबदार राहील.